सफरचंद घ्यायचं का? हो पाहिलं नाही. मग बाहेर काय खाता आलं नाही घरी तर आंब्याच्या झाडासारखंच दिसतंय. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे गॅलरी मध्येच अशी ही फुलं ठेवावीशी वाटतायत. हॅलो हॅलो. तर आम्ही निघालो आहोत बाहेर फिरायला. दिवसात आम्ही गावाकडे पण जाणार आहे ना, मग गावाकडे थोडीशी फळांची झाडं घ्यायची आहेत. मग तेच बघायला चाललोय आम्ही. सुट्टी आहे तर म्हटलं चला जाऊन येऊयात आपण. आता गावाकडे एक झाड लावलंय, त्याच्यासाठी अजून एक गावाकडे फळांचं झाड लावायचंय कोत्यात. तर मग भेटू आपण झाडांच्या ठिकाणी. आता इथे बघा सगळे नर्सरीमध्ये आता उरुळी कांचनला आलोय. सगळीकडे ना झाडच दिसत आहेत छान छान अशी. आता इथे फुलांची पण आहेत, फळांची पण आहेत. वाव, गुलाब तर किती छान दिसतोय ना इथे, मस्त आहे. आणि या साईडला सगळे लिंबाचे झाड आहेत. तर इकडे चिक्कू, हे सगळं चिक्कूच दिसतंय. आता ह्याला काय म्हणतात बहुतेक पाम ट्रे. हा इकडे लिंबाचे सगळे झाड आहेत, असे वेगवेगळ्या प्रकारचे फुलांची वगैरे सगळे झाड आहेत. इकडे पण फुलांची झाडं दिसतात तुम्हाला. आणि हे बघा आमचे मस्त अशी झाड आहेत, सगळी मस्त आहेत. किती भारी ग्रीन वाटते ना, आणि एकदम फ्रेश वाटते असं. म्हणजे इथे आल्यावरती असं सगळीकडे ग्रीन 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 मस्त आहे. आता आम्हाला जे झाड घ्यायचंय ते तर इथं नाहीये, पण म्हटलं चला दुसरी तर झाडं बघून येऊयात. आणि हे सगळे असे इंडोअर प्लांट आहेत, म्हणजे याला जास्त ऊन वगैरे लागत नाहीत. आता त्यांनी करताना पण तसंच केलंय वरती सगळं. छान आहेत ना असे वेगळे. आता नवीन पण झाडं बघायला भेटतात, म्हणजे अशी झाड आहेत की कधी आपण पाहिली पण नाही, तेवढी झाड आहेत तिथे. आणि ते ना पलीकडे एक मोठं झाड दिसतंय ना, ते मोठे झाडं दिसतात ना, मी याला रबरचं झाड म्हणून. आता इथे इंडोर प्लांट तर एवढे सारे आहेत ना, ॲक्च्युली मला ह्याची नावं पण माहीत नाहीत आता काय म्हणतात वगैरे ह्याला. तर खूप भारी वाटतंय यार, असं एकदम शांत वाटतंय, असं कुठं तर फिरायला आल्यासारखं वाटायला लागलंय. मस्त आहेत, किती सारी वेगवेगळ्या प्रकारची किती झाड आहेत. आणि हे झाड कर्दळ आहे. कशासाठी कशासाठी वापरतात? पूजेसाठी ना. आहे की माईक माझ्याकडे. मोठा माईक लागतो मला काय रे. चिक्कू. तर आम्ही पहिल्या नर्सरीमध्ये गेलो होतो, पण आम्हाला पाहिजे ते झाड भेटलं नाही पहिल्या नर्सरीमध्ये. म्हटलं आता दुसऱ्या नर्सरीमध्ये जाऊन बघूयात. तर इथे ना हे चिक्कूचं झाड बघतायत. चिक्कू. आणि हे कशाचं आहे काय माहित, वेगळंच आहे. सफरचंद बघा की. हा किती? 500 ला. पण येतं का ते? नाही येत. आता तेच सांगताय. तुला काय वातावरण तसं लागतं ना त्याला. चल शेव राहू दे चल. ऊस. आता उद्या हे काय हे मोसंबी आहे का हो? संत्रा. संत्रा बघू घेऊ शकतो संत्रा. येते संत्रा आहे का? ओ आपल्याला पाहिजे ते. अरे तसं बघ, दुसरं बघून घ्या ना. मग त्याला वरती येतात का? मग म्हणते असं वेगळं काहीतरी झाड असेल. तर आता आम्हाला जे पाहिजे ते तर त्यातले 2 झाडं भेटलेत. आता दुसरी पण बघतोय आणखी कोणते आहेत ते झाड.
आणि हे कशाचं आहे? हे चक्कू आहे. चिक्कू नाहीये हा. आता चिक्कू घेतला ना आपण. काजू 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 पण येतो आपल्या, येत असेल की आपल्याकडे काजू. कितीला बसतो? घ्यायला काय प्रॉब्लेम आहे? जांभळ एवढं काय हा जरा ही झाल्यावर झाली ना. नाही पसरट नाही झाड ना, एवढीच झाड आहे का साईजला. ह्याला जांभळ यायला 4-5 वर्ष जाईल. नाही हो, कलम जरी असतं त्यावर नेलं की किती पाक डोक्याच्या वर घेऊ, काय कमी त्या झाडावर झालं तर लागली नव्हती. तर परत आमच्याकडे हा तर आता हे आंब्याच्या पण एवढ्या साऱ्या व्हरायटी होत्या ना. आता आपल्याला तर काय ह्यातलं समजत नाही, पण आमच्या आहोंच चाललेले बघायचं आता काय 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 काय. फुलं म्हटल्यावरती मी बघू शकते, पण आता फळांमध्ये मला थोडीच काय समजणार आहे. वनरात काय आहे ते? वनरात आहे, वनरान. वनरान नाव आहे झाडाचं. मी तर पहिल्यांदाच एवढी सारी झाडं बघते खरंच. म्हणजे एवढं भारी वाटते. आज मी नर्सरीमध्ये, एवढ्या मोठ्या नर्सरीमध्ये पण पहिल्यांदाच आले मी, आणि खरंच खूप छान वाटते. किती मोठी नर्सरी आहे हे बघा. आता एवढी सारी झाडं घेऊन निघालो आम्ही. आता ही सगळी आहेत ना फळांची झाड आहेत. फुलांची तर काय आम्ही पाहिली नाही आहेत आणखी. सगळ्या म्हणजे एका अशा गमेल्यामध्ये कमळाची फुलं झाडं लावलेत. छान रोपटे बनवलेत ना. कमळाचं हे करण्यासाठी, झाडं लावण्यासाठीच करतात, कारण सेम त्यांनी इथे कमळासाठीच सगळे कमळच लावलेत तिथं ह्याच्यामध्ये पण ना. कमळाचं हे करण्यासाठी, झाडं लावण्यासाठीच करतात, कारण सेम त्यांनी इथे कमळासाठीच सगळे कमळच लावलेत तिथं ह्याच्यामध्ये पण. शिवांग, काय तुला आज आता आपण नर्सरीमध्ये फिरतोय, वेगवेगळी हा. झाडं घेतोय, तर हा. एक्सपिरियन्स कसा वाटतोय तुला? मस्त वाटतंय. हो, हा का बरं? म्हणजे नसे मध्ये एवढं चांगलं चांगले मिळत आहेत काय मिळत आहेत? झाड, हा, तर एक पर्यंत येणार ना. एक्सपिरियन्स तर येणारच का? ओके, पण ह्याच्या अगोदर तू कधी नर्सरीमध्ये गेलायस? नाही, नाही. काय नाही. म्हणतोय तिला? तुम्ही कधी नेलच नाही. कुठले आता कोणते घेतले फुलं? आई तू सावडं मत सांगलच. तर आता या नर्सरीमध्ये आहेत ना जरा वेगळी फुलं दिसली, म्हटलं इथे बघून यावीत कशी आहेत ते. आता ना आयला लय मस्त ना फुलं दिसतात. हा ते काय? हे घेऊयात आपण. हा के आणि अरे शिवांशी आता 2 कलर आहेत, हा येलो आणि रेड मिक्स कलर आहे हा. हा त्याच्यामध्ये हा येलो रेड मिक्स आहे. हा ह्याला येलो आणि रेड दोन्ही मिक्स आहेत. मिक्स के मिक्स. हा ना? ते घेऊयात. हे रोप बनवायचं आहे. हा का? रोप बनवतात, हे छोटे नाही बघ, हे? झेंडू. मग हे रोप बनली की बाहेर ठेवतात ट्रीटमेंट. मी आलाय. तर इथे पण आहे ना छान अशी, म्हणजे वेगवेगळी. आता ह्या फुलांची तर नावं पण नाही माहित नाहीयेत मला, काय म्हणतात काय माहित. पण इकडे काय झाडच नाहीये. ठीक आहे, सगळी वेगवेगळी फुलं आहेत, सगळी वेगवेगळी झाडं आहेत. आता ही बहुतेक सगळी फ्लावर नर्सरीच दिसते है ना. शोची झाडं. आणि हे बघा, हे रबरचं झाड. तर आहे ना हे तो तर नाही. लहानपणी मी पाहिलं हे झाड. आता हे आहे ना खूप मोठं, आम्हाला असं वाटायचं की ह्यापासूनच रबर बनवतात वगैरे, आणि खूप मोठं होतं बरं का हे झाड. हे झाड आम्हाला मिळलंय. ते बाबा म्हणतात ना असं झेंडू सारखं झाड आहे, हळदी कुंकाचं कसं असतं ते, मस्त वाटतं ह्याचा आणि कलर आवती खूपच छान वाटला. आज आहे ना मी पहिल्यांदाच एवढ्या साऱ्या नर्सरी पाहिल्या होत्या, आणि त्यामध्ये एवढ्या वेगवेगळ्या प्रकारची फुलं पण पाहिली होती. त्यामध्येच आहे ना फळांची पण तेवढीच झाडं पाहिली होती मी, आणि खरंच खूपच भारी वाटत होतं. आणि वातावरण पण आहे ना असं वाटायचं की यार आपण कुठेतरी बाहेरच फिरायला आलो. अशी रंगीबिरंगी फुले, सभोवताली सगळी हिरवळ, असं काही झालं होतं. असं खूपच छान अशी म्हणजे कलरफुल अशी फुलं होती, आणि खरंच खूप भारी वाटलं. त्यातली ना मी बऱ्यापैकी घेऊन आले. आणि एका ठिकाणी तर अशी झाडं होती ना, तिथे सगळी झेंडूचीच प्रजाती होत्या, म्हणजे त्याच काइंड ऑफ सगळी फुलं होती. आणि एका ठिकाणी गेलो होतो तर हे बघा, सगळे वरचे जे काही हँगिंग प्लांट असतात ना, ते सगळे होते तिथे. नंतर आहे ना येता येता तिथे शेजारी ना एक पॉटरी शॉप पण होतं, तर त्यामध्ये ना
काही असे चिनी मातीचे बनवलेले पॉट. आता इथे ना जरा मला कॉस्टलीच वाटलं, कारण मी हे ऑनलाईन ह्यातले ना 1-2 पॅटर्न मागवले आहेत. ते मला ऑनलाईन एवढे स्वस्त भेटलेत, पण ह्यामध्ये ना जरा महागच वाटले मला हे. आणि इथे ना अशी कुदळी, काय-काय वेगळं-वेगळं, म्हणजे आता मला त्याची नावं माहीत नाहीयेत. गार्डनिंगसाठी जे काही लागतं ना ते सगळं होतं. त्यासोबतच हे पॉट पण होते वेगवेगळ्या प्रकारचे. आता चिनी मातीचे होते, काही लाकडाचे होते, तर काही ना असे प्लास्टिकचे पण होते. तर काल आम्ही गेलो होतो उरुळी कांचनला. आता झाडांची काही खरेदी करायची होती. हे तुम्हाला मी सांगितलंच. व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सांगितलंच आहे. पण आता म्हटलं चला तुमच्यासोबत मी कोणती-कोणती झाडं आणली ते पण तुमच्यासोबत शेअर करावं. तर उरुळी कांचनला आहेत ना खूप साऱ्या नर्सरी आहेत. हे बऱ्यापैकी सगळ्यांना माहीतच आहे. त्यामुळं म्हटलं चला तिथं जाऊनच झाडं घेऊयात. आता आम्ही थोड्या दिवसात आहे ना गावी जाणार आहे. आणि त्यावेळेस काय आम्हाला पॉसिबल होणार नाही. कारण जाता-जाता एका फंक्शनला जायचंय. म्हटलं आजच आणून ठेवूयात, कारण काल अशी आम्हाला सुट्टीच होती. त्यामुळं म्हटलं त्याच दिवशी घेऊन येऊयात आणि नंतर ज्यावेळेस कधी घरी जाणार आहे ना, त्यावेळेस मग गाडीमध्ये टाकून नेता येतील. आणि काल पण आहे ना, कालच व्हिडिओ काढणार होते. थोडं लेट झालं होतं आम्हाला यायला, कारण आल्यावरती आणि उपवास असल्यामुळं बाहेर काही खाता आलं नाही. घरी येऊनच स्वयंपाक पण बनवायचा होता मला. त्यामुळं म्हटलं चला आजच हा व्हिडिओ काढून टाकूयात. आता कोणती-कोणती झाडं आणली आहेत, त्यासोबतच फळांची आणि फुलांची कोणती झाडं आणली आहेत ना, ती पण मला तुमच्यासोबत शेअर करायची आहेत. आता ह्यावेळेस आहे ना, जरा एक नवीन झाड आणले. जे की मला पण माहीत नव्हतं ते कसं असतं किंवा काय असतं. तर हे म्हटले की चला आपण ते झाड घेऊयात. कसं येतं आणि कशी त्याला फळं पण कुठे लागतात, कशी लागतात हे पण माहीत नव्हतं. ज्यावेळेस तिथं घेतलं ना, त्यावेळेस कळालं की बाबा ते झाड असं असते म्हणून. चला तर मग आता कोणती-कोणती झाडं आणली आहेत ना, ती तुमच्यासोबत शेअर करते. तुमच्या पाठ माग तर मी यायला इथे बस, इथे बस. मी यायला घेऊ शकतो. इथे बरं घे. जर काय तिथं दाखवायचं तर आपल्याला. बस खाली बस. तर हे 2 प्रकारचे झाडं घेऊन आलोय. आता ही फुलांमध्ये दाखवते पहिल्यांदा मी तुम्हाला. तर ही झेनिया म्हणून आहे. आता तिथे ना ज्या ठिकाणी गेलो होतो ना आम्ही, तिथे ना असं झेंडूच्या फुलाचे जे असतात ना, त्यामध्ये खूप साऱ्या व्हरायटी होत्या. म्हणजे असं काय म्हणतात, एकाच जातीची जी फुलं असतात ना, त्यामध्ये खूप साऱ्या व्हरायटी होत्या. त्यामध्ये ना हे झेनियाचं जे फुलं आहे ना, मला एवढं आवडलं ना. आणि एकाच झाडाला अशी मल्टिपल कलरची फुलं येतात. म्हणून म्हटलं चला घेऊन जाऊयात. आता गौऱ्या पण जवळ येतात, गणपती पण जवळ येत आहेत. मग त्याच्यासाठी पण झाडं होतील आणि असं घरासमोर लावल्यावरती पण छान दिसतं. आता मला नाही तेच गॅलरीमध्येच अशी ही फुलं ठेवावीशी वाटत आहेत. पण ही मी घरी न्यायला घेतलेत. आता जर एखादं ठेवू शकते मी इथं. चला आता कसं होतंय ते बघूयात. आता आहे ना असा लावू शकतो. हळदी कुंकाचा मिक्स असल्यासारखा कलर वाटतोय ना, खूपच छान दिसतोय कलर. म्हणजे मला तर एवढा आवडला होता ना हा कलर. आता व्हाईट वगैरे होते खूप सारे, पण म्हटलं आता एकदमच नको एवढी घ्यायला. हळूहळू घेऊयात आपलं. तर आता हे तर 3 एकाच हे जे आणलेत आम्ही, झेनियाचेच 3 प्रकारचे आणलेत. आणि हे आहे जरबेरा. जरबेरा जे आहे ना, मला एवढं आवडतं ना, म्हणजे आणि त्यामध्ये हा रेड कलर तर आणखीनच भारी दिसतो. मी दुसरी आणि मला म्हणजे आवडतात ना ते बुकेमध्ये वगैरे असतात, त्यामुळे आणखीनच भारी वाटतं. आणि ते फळांची झाडे घेऊन झाले ना, नंतर सगळ्यात पहिल्यांदा मला हे जरबेरा दिसलं होतं. आता गुलाबाचे वगैरे मी काही जास्त आणले नाहीत, कारण लास्ट टाइमच मी घेऊन आले होते गुलाबाचे. आणि गुलाबाचे झाडं कुठेही भेटतात, पण असं जरा वेगळं काहीतरी वाटले म्हणून फुलं बाकीची घेऊन आले. आणि हे ना झेंडूचं झाड आहे. पण आता ही झेंडू जी आहे ना, तर ह्याला ना फुल नाही आलेलं, आता कळीच आहे सध्या तरी. पण मी व्हिडिओमध्ये दाखवले हे फुल. तर आहे ना, ह्याचा पण असं हळदी कुंकासारखा कलर आहे. एवढे भारी वाटतात ना, छान वाटतं. म्हणजे ह्याला पण ज्यावेळेस फुल येईल ना आणखीनच, आता त्यावेळेस दाखवेलच मी तुम्हाला ज्यावेळेस फुल येईल त्यावेळेस. आणि ह्याला येल्लो पण करायचं. म्हणजे हे पण खूपच भारी असं वाटत होतं झाड. तर आता ही सगळी ना फुलांची झाडं घेऊन आलो आहे मी. आता दुसरी काही कॉमनमध्ये अशी, म्हणजे दुसरी अशी मोगऱ्याची वगैरे काही आणली नाही आहेत. ही जरा छान वाटली आणि एकाच प्रजातीची होती, त्यामुळं म्हटलं चला आता घेऊनच येऊयात. छान वाटतं. तर मला हे सगळ्यात जास्त आहे ना हा कलर खूप आवडला. किती छान दिसतंय ना हे. फुलांची झाडं बघून झाली. आता तुम्हाला आहे ना मी फळांची झाडं आम्ही काय काय आणली ते दाखवते. तर सगळ्यात पहिल्यांदा हे जांभूळ. आता आमच्याकडे ना पहिल्यांदा जांभळीचं झाड होतं, पण पहिलं ते ना गोट्यावरती काही काम चालू होतं, त्यावेळेस ते तुटून गेलं. त्यामुळे ना ह्यावेळेस आणखी एकदा, आता ह्यावेळेस आणखी लावून बघतो. आता नेक्स्ट टाइम ज्यावेळेस कधी फळं येतील त्यावेळेस तुम्हाला दाखवणारच आहे. जांभळीचं झाड जे आहे ना ते 200 रुपयाला भेटले. आणि आंब्याचं झाड पण 200 रुपयाला भेटलं. तर हा केशर आंबा आहे आणि हा चिक्कू. आणि ह्याला चिक्कू पण आलेत. थोडं चिक्कू आलेत ना, आता ह्याला चिक्कू पण यायला लागलेत. हे चिक्कूचं एक झाड आणलं, हे पण 200 रुपयाला बसले आम्हाला. त्यासोबतच आता सगळ्यात नवीन काहीतरी झाड आणले, ते म्हणजे हे ॲवोकाडो. आता मला त्याचा उच्चार पण येत नाहीये, पण ॲवोकाडो. आता हे पण आहे ना मी पहिल्यांदाच बघितलं, आणि ज्यावेळेस बघितलं ना, अरे म्हटलं हे तर आंब्याच्या झाडासारखंच दिसतंय, सेमच तसं. आता
ॲवोकाडो आहे ना, आता ज्यावेळेस आपण मार्केटमध्ये आणायला जाईल ना, तर ते फळ आहे ना, 100 रुपयाला एक फळ आहे. म्हटलं चला लावून तर बघूयात येईल का नाही माहीत नाही, पण म्हटलं ट्राय तर करून बघूयात, आलं तर आलं. तर हे जे रोप आहे ना, हे आम्हाला 400 रुपयाला भेटलं. आता ह्याला थोडंसं ना हे झालेलं आहे, पण होईल ते म्हटले लावल्यावरती ना सगळं व्यवस्थित होऊन जाईल. तर ही सगळी एवढी फळां तर आता एवढी सगळी जी काही फळांची आणि फुलांची झाडं आणली आहेत, तर मी तुमच्यासोबत ती शेअर केलीच आहेत. आता कोणती कोणती आणली आहेत, आता ते लावतानाचा पण मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. आता ही सगळी झाडं तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. कारण फुलांच्या झाडामध्ये ना मला सध्या तरी ही झाडं खूप आवडली. आता गुलाबाचं वगैरे म्हटलं कुठेही भेटेल आपल्याला, पण आहे ना ही जरा वेगळी वाटली आणि कलर पण छान वाटले, त्याच्यामुळे मी ना फुलांमध्ये ही वेगळी जरा काहीतरी वेगळी म्हणून अशी झाडं घेऊन आले. आणि फळांमध्ये तर हे ॲवोकाडो आहे ना, ते सगळ्यात नवीन वाटलं. आणि तिथे सफरचंदाचे वगैरे पण खूप सारे होते, पण तिथले काका म्हटले की नाही आपल्याकडे येतच नाही सफरचंद, कशाला घेताय विनाकारण जाईल, म्हणून काय आम्ही ते घेतलं नाही. चला तर मग हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.